या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे सोबत मटण पार्टी केल्यामुळे पोलिसांवर कारवाई केल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता जमिनीच्या वादात आर्थिक फायद्यासाठी पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी पुणे पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय। चंदननगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला। पुण्यातील वाघोल येथील 10 एकर जमीन हडपण्याच्या उद्देशानं संगनमत करून फौजदारी पात्र रचून स्वतःचे आर्थिक फायद्याकरिता बनावट महिला उभी करून ती मूळ जमिनीची मालक असल्याचं भासवण्यात आल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। राजेंद्र लांडगे यांच्यासह 4 जणांविरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि याचा पुढील तपास सुरू आहे। 2 दिवसांपूर्वी सिडको परिसरातील सावतानगर या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हिंदू विराट सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सभेत आमदार गोपीचंद पडळकर आणि संग्राम बापू भंडारी यांची प्रमुख उपस्थिती होती। मात्र या सभेमध्ये कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे फलक झळकवल्यानं संपूर्ण महाराष्ट्रभर याची एकच चर्चा रंगली होती। या चर्चेची दखल खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आणि हे प्रकरण थेट अंबड पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले। गँगस्टरच्या झळकलेल्या फलकाबाबत अंबड पोलीस ठाण्यामध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी दिली आहे। अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करून त्याचा तपास सुरू झालेला आहे असंही त्यांनी सांगितलं। मोरारे ब्रिज जवळ पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांच्या पथकाने धडक कारवाई केली आहे। यामध्ये 28 किलो गांजा हस्तगत करण्यात आलाय, तसंच गांजाची तस्करी करणाऱ्यांना सुद्धा अटक करण्यात आली आहे। धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या पथकानं गांजाची मोठी तस्करी उघडकीस आणत 28 किलो गांजा आणि एका वाहनासह एकूण 21,16,440 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। ही कारवाई 16 मे रोजी सायंकाळी धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील मोराणे ब्रिज खाली करण्यात आली। परिवेक्षणाधीन पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक धनवटे, अनिल महाजन यांच्यासह पोलिसांचे पथक तयार करण्यात आले होते। गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून अंतरसिंग विचान बर्डे वय वर्ष 26 राहणार बडवाणी मध्य प्रदेश याला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे। तो शिरपूर येथून नाशिकच्या दिशेनं हा गांजा घेऊन निघालेला होता। आरोपीच्या ताब्यातून गांजासह वाहनही जप्त करण्यात आलेला आहे आणि त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसंच पुढील तपास आता पोलीस करीत आहेत। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा पोलीस माझा न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। छगन भुजबळ यांना धमकी देत तब्बल 1 कोटींच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे। छगन भुजबळ यांना फोन करून आरोपीनं खंडणीची मागणी केली आहे। भुजबळ यांच्या फोनवर त्यांचे स्वीय सहाय्यक संतोष गायकवाड आणि संशयित आरोपीमध्ये संवाद झाला होता। या प्रकरणी नाशिक पोलिसांनी आरोपीला सापळा रचत अटक केली। त्र्यंबकेश्वर येथील फार्म हाऊसवर आयकर विभागाची धाड पडणार असून त्या पथकात मी असून धाडीत मी सहकार्य करीन अशी आरोपीनं बतावणी केली होती। आयकर विभागाच्या धाडीत मदत करण्यासाठी छगन भुजबळ यांच्याकडे तब्बल 1 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती। छगन भुजबळांकडे खंडणी मागितल्यामुळे संपूर्ण खळबळ उडाली होती आणि यानंतर नाशिक पोलिसांनी तत्काळ कुठून फोन आला, कुणी केला याचा तपास सुरू केला आणि अवघ्या काही तासात त्यांनी आरोपीचा शोध घेतला। बीडच्या परळी इथं शुक्रवारी संध्याकाळी एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली। शिवराज दिवटे असं या तरुणाचं नाव। एका टोळक्यानं त्याचं अपहरण करून त्याला डोंगराच्या भागात नेलं आणि बांबू आणि लाकडानं बेदम मारहाण केली होती। या घटनेमुळे बीड जिल्ह्यामध्ये एकच खळबळ माजली होती। मारहाण झाल्यानंतर शिवराज दिवटे गंभीर जखमी झाला होता। त्याला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। यामध्ये शिवराज दिवटेला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे आणि अतिशय तो जखमी झालेला आहे। लोखंडी रॉड आणि तिनं मारहाण करण्यात आलेला आहे। तसंच टोळक्यातील काही जण याचा संतोष देशमुख पार्ट 2 करायचा असंही म्हणत असल्याचं शिवराजनं सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे आता पोलीस तपास करीत आहेत। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। पाहत रहा पोलीस माझा न्यूज।